नमस्कार, एस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी गौरी सूर्यवंशी. दिंडोरी ग्रामीण भागामध्ये मोकाट कुत्रे आणि जनावरे हे रस्त्यावर फिरताय, तर त्याचा त्रास हा नागरिकांना होत आहे. तर त्या संदर्भात आज आपण दिंडोरी नगर पंचायतचे मुख्य अधिकारी संदीप चौधरी यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत या संदर्भात. नमस्कार साहेब, प्रथमतः आपल्या एस मराठी न्यूज चॅनल मध्ये स्वागत. तर दिंडोरी नगर पंचायत मध्ये मोकाट नागरिकांना होतोय, तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? मॅडम, आता आपण मी आपल्या माध्यमातून सर्व दिंडोरी शहरातील नागरिकांना सांगू इच्छितो की दिंडोरी नगर पंचायत मार्फत आता येत्या काही काळातच भटक्या कुत्र्यांचं निर्बीजी करण्याची प्रक्रिया आपण सुरू करणार आहोत. त्यासोबतच जे मोकाट जनावरे रस्त्यावर आढळतात त्याचेही आपण आता बंदोबस्त करणार आहोत. त्यासाठी ज्या नागरिकांनी जनावरे आपल्या कस्टडीत न ठेवता रस्त्यावर किंवा कुठल्या मोकळ्या जागेत सोडली असतील तर ते पकडून आता नगरपंचायत नियोजन करत आहे की ते पकडून आम्ही गोशाळेला आम्ही ते सोडणार आहोत. अशी कारवाई आपण जे मोकाट जनावर आहेत त्याच्यावर करणार आहोत. या प्रकारच्या उपाययोजना दिंडोरी नगर पंचायत करणार आहे. सर, दुसरा प्रश्न माझा असा होता की आता दिवाळी येऊन ठेपलेली आहे, तर त्या अनुषंगाने जनतेने काय खबरदारी घ्यायला हवी? आता दिवाळीच्या निमित्ताने मी हे सांगू इच्छितो की दिंडोरी शहरातील सर्व नागरिकांनी दीपावली साजरी करताना ती पर्यावरणपूरक करावी. तसेच लहान मुलं फटाके फोडत असेल तर त्याची विशेष दक्षता त्याच्या पॅरेंट्स लोकांनी घेतली पाहिजे. आणि आपण जर दिवाळीच्या सण उत्सवामध्ये कुठे बाहेर गावी जाणार असाल तर आपल्या मौल्यवान वस्तू वगैरे सगळे व्यवस्थित ठेवून घराला लॉक वगैरे करून केलेच पाहिजेत आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी केली पाहिजे असं मी सर्व नागरिकांना आवाहन करतो. धन्यवाद. नक्कीच सर, जनता तुमच्या आज्ञेचं पालन करेल आणि प्रदूषणमुक्त दिवाळी नक्कीच साजरी करेल. धन्यवाद.